मॅडम, अच्छा तुम्ही लंच करायला बसताय का? एक मेल करायचा होता, अर्जंट करायचा आहे तो. एक 10 मिनिटाचं काम आहे फक्त. ओके ओके, शेवटी काम इज इम्पॉर्टंट ना. हा ठीक आहे, मी 10 मिनिटानंतर घेते lunch. आधी मेल करते. वा वा, म्हणजे आता आम्ही जेवायचं सुद्धा नाही. एवढं कोणतं मोठं काम आहे, एवढं कोणतं काम आहे जे आम्ही जेवण सोडून ते काम करायला बसू. म्हणजे एम्प्लॉयला भूक लागत नाही. म्हणजे आम्ही आहोत जनावर. आमरण उपोषणला बसतो आम्ही, आमरण उपोषण. आमचा बॉसचं काम आधी झालं पाहिजे, झालं पाहिजे, झालं पाहिजे. हो ना, आधी आम्ही काम करतो. आमच्या बॉसचं टार्गेट कम्प्लीट झालं पाहिजे, कम्प्लीट झालं पाहिजे. आम्ही भुके राहिलो तरी चालेल, पण आमच्या बॉसचं पोट नेहमी भरलं पाहिजे, भरलं पाहिजे. हो की नाही बॉस? आम्हाला भूक लागते, आम्हाला खाऊ द्या प्लीज. आम्हाला भूक लागते, 1 वाजलं की आमचा कंट्रोल सुटतो, पण आम्हाला कामात अडकवून ठेवलंय. आम्हाला भूक लागते, आम्हाला जेवू द्या आमच्या वेळेवर. आम्हाला काम नका सांगू. काय करताय मॅडम? ऍक्च्युली शटडाऊन मारते. झालंच आहे माझं काम. ऍक्च्युली आज तुम्हाला ओव्हरटाईम करायचा आहे. क्लायंटला एक पीपीटी द्यायचा आहे, अर्जंट आहे तो पीपीटी, आणि तो तुमच्याशिवाय कोणच करू शकत नाही. मला तुमच्यावरतीच विश्वास आहे, तुम्हीच करून द्या तो. हो चालेल ना, लगेच बनवते, काही हरकत नाही. वा, म्हणजे आता मी ओव्हर टाइम पण करू. तुम्ही अशी बॅग उचलाल आणि घरी जाल फॅमिलीला भेटायला. माझी कुठे फॅमिली? मला फॅमिलीच नाहीये. कोण आई पप्पा, कोण मम्मी पप्पा, कोण नाही मला, है ना? बरोबर. आता मी काय करते, घरी सांगून टाकते की हेच माझं घर आहे, ही प्रॉपर्टी आहे ना, तुम्ही माझ्या नावावर करणार आहात. हो ना, करणार आहात ना माझ्या नावावर. कसं आहे ना, की आता मी काय करते, इथेच माझी थोडी भांडी कुंडी सगळं इथे आणून ठेवते. म्हणजे कसं घरी जायचा प्रश्नच येत नाही, इथे जेवण बनवून खाईन, है ना. आणि कसं माझा बिस्तारा पण इथेच घेऊन येते, इथेच थांबते. मी जातच नाही घरी, बरोबर. कारण की इथून सुट्टायला जाताना मला 3 तास लागतात. मग कशाला जाऊ घरी? त्यापेक्षा मी इथेच थांबते. ओव्हर टाइम तर करायचंच आहे, रोज ओव्हर टाइम करायचं आहे. मी कधी घरी वेळेवर गेले हे मला आठवतच नाहीये, बरोबर ना. नाही, आता तुमची पर्सनल कामं पण करा, इथली कामं पण करा. वर्क हॉलिडे, वर्क वीक, सगळे वीक कामच करा. म्हणजे मला काय पर्सनल आयुष्य आहेच नाही. मी कामच करत बसू का? तुमचीच कामं करत बसू का? मला वेगळी कामं नाहीये. इथेच मरू, इथेच राहू. मॅडम, पीपीटी पाठवलाय, आता मी निघते. ठीक आहे. ओके मॅडम, ऐका ना. हा? उद्याची तुमची सुट्टी कॅन्सल झाली आहे. का मॅडम? उद्या फॉरेनवर एक पार्टी येणार आहे, त्यांना मीटिंग करायची आहे. अच्छा ओके, शेवटी क्लायंट आपले देव असतात. सो मी तुम्हाला मीटिंग मध्ये काय काय करायचंय ते तुम्हाला सांगते. मीटिंग कशी करायची आहे, काय करायचंय. ओके, फॉरेन वरून पार्टी येणार आहे तर मी काय करू? मला सुट्ट्या नाहीये, त्यांना सुट्ट्या नाहीये, तर मी काय करू? त्यांना मीटिंग करायची म्हणून आमच्या सुट्ट्या आम्ही बळी घालू? तुम्ही घेताना सुट्ट्या? अरे आम्हाला आमच्या हक्काच्या सुट्ट्या तरी भेटू द्या. हा, म्हणजे आम्ही वीक भर काम करायचं, वीक भर. हा, आणि आम्ही संडेला पण येऊन काम करायचं. हे काय आहे? आम्हाला आमच्या सुट्ट्या पाहिजेत, पण काय आम्हाला पगारासाठी यावं लागतं. अरे बाबांनो, जरा सुधरा. अहो, प्रत्येक कॉर्पोरेटला शनिवार रविवार दोन्हीकडे सुट्टी असते, तुम्ही एकच घेता. त्यात पण आम्हाला तुम्ही कामाला बोलवताय. अरे काय करू त्या बॉसचं? तुला काय करू? आम्हाला नाही यायचंय संडेला कामाला, पण काय करू, यावं लागतंय. तू मला संडेला सुट्टी दे, पण त्या फॉरेनच्या मीटिंगला बोल कॅन्सल व्हा, नका येऊ. माझा क्लायंट दमतो वीक भर काम करून, आणि आता तुला संडेलाच बोलवायचंय त्यांना. तू मुद्दाम केलायस ना तू. थांब, बघतो तुला. न चांगलंच बघते. ओके,